तर नमस्कार मंडळी. तर मंडळी, मी मागे पण व्हिडिओ बनवला होता, तुम्ही जे इमेज आहे ते स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. तुमच्या शेत जमिनीचे वाद लवकरच तुमचा 1 किंवा 2,000 रुपयामध्ये मिटणार आहे. ठीक आहे. आधी कसं शेत जमिनीवरचे मोजणी करताना जे वाद आहेत शेत जमिनीचे, ते आधी कोर्टात जायचे, त्याला वर्षानुवर्ष लागायचे ते वाद मिटवायला. पण ही जी सलोखा योजना आहे ती 1 ते 2,000 रुपयांत शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाद मिटणार आहेत. शेतीच्या जमिनीचे जे वाद आहेत ते 1 ते 2,000 रुपयांतच मिटणार आहे. ठीक आहे. मी मागे पण व्हिडिओ बनवला होता, तुम्ही तो व्हिडिओ भरपूर चालला. म्हणून जी आहे ही सलोखा योजनेची आता जे मुदत आहे ती जानेवारी 2027 पर्यंत वाढलेली आहे. तर या सलोखा योजनेविषयी थोडीफार माहिती आपण जाणून घेणार आहोत, कारण ही शेतकऱ्यांसाठी खूप अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीवरून ग्रामीण भागामध्ये वर्षानुवर्ष सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजनेला जे आहे ते मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची वैधता आता जानेवारी 2027 पर्यंत वाढवण्यात आली असून यामुळे नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. प्रलंबित जमिनीचे वाद न्यायालयामध्ये न जाता समोपचाराने निकाली काढण्याची संधी या सलोखा योजनेमुळे उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी एका शेतकऱ्याच्या नावावरती जमीन असते, मात्र त्या जमिनीचा ताबा दुसऱ्याच शेतकऱ्यांकडे असतो. अशा ताबा आणि वहिवाटीवरून निर्माण झालेले वाद अनेकदा न्यायालयामध्ये जातात आणि वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. या वादांमुळे शेतीचे जे कामकाज आहे ते विस्कळीत होते, तसेच शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणामध्ये वाया जातो. सलोखा योजना ही राज्य सरकारची एक विशेष योजना असून शेतकऱ्यांमधील जमिनीचा ताबा आणि अदलाबदलीचे वाद समोपचाराने आणि कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी ही जी सलोखा योजना आहे ती राबविली जाते. ज्या प्रकरणामध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरील जमीन कोणत्या दुसऱ्याच शेतकऱ्याच्या ताब्यात आहे आणि परस्पर संमती सुद्धा आहे, अशा जमिनींची कायदेशीर अदलाबदल या सलोखा योजनेअंतर्गत करता येते. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अत्यल्प खर्चामध्ये, म्हणजे कमी खर्चामध्ये जमिनीची जे नोंदणीकृत अदलाबदल आहे ते करता येते. शेतकऱ्यांना फक्त 1,000 रुपये नोंदणी शुल्क आणि 1,000 रुपये मुद्रांक शुल्क असा एकूण 2,000 रुपये खर्च करावा लागतो. अन्यथा जमिनीच्या बाजार मूल्यानुसार मोठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असती. त्यामुळे शेतकऱ्यांचा एक मोठा आर्थिक भार कमी होणार आहे. जमिनीचे जे वाद आहे ते न्यायालयामध्ये गेल्यावर त्यावर निकाल लागायला अनेक वर्ष लागतात. वकील फी, कागदपत्रे आणि सततच्या तारखा यामुळे जे शेतकरी आहेत ते खूप त्रस्त होतात. या सलोखा योजनेमुळे हे सर्व टाळून थेट तहसील स्तरावरती हे जे प्रकरण आहे ते निकाली काढता येते. त्यामुळे प्रशासकीय विलंब कमी होऊन जो जलद निर्णय आहे तो शक्य होतो. या सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ज्या अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. अर्जदार शेतकऱ्याचा संबंधित जमिनीवर किमान 12 वर्षांपासून प्रत्यक्ष ताबा असणे आवश्यक आहे. ही योजना केवळ शेत जमिनीसाठीच लागू असून जमिनीच्या अदलाबदलीसाठी संबंधित दोन्ही शेतकऱ्यांची लेखी संमती आवश्यक आहे. शक्यतो एकाच गावातील किंवा लगतच्या गावातील जमिनींना जे आहे ते प्राधान्य दिले जाते. या जमिनीच्या वादांमुळे अनेकदा कौटुंबिक तणाव, भांडणे आणि कधीकधी हिंसक घटना देखील घडतात. या सलोखा योजनेमुळे परस्पर संमतीने जमिनीची अदलाबदल होत असल्याने हे जे वाद आहे ते कायमचे मिटण्यास मदत होणार आहे. यामुळे ग्रामीण भागात सामाजिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित होण्यात हातभार लागणार आहे. राज्य सरकारने या योजनेला 2027 पर्यंत मुदतवाढ दिल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून या सलोखा योजनेचा लाभ घ्यावा असे जे आवाहन आहे ते करण्यात आलेले आहे. ही जी योजना आहे ते शेतकऱ्यांसाठी वादमुक्त आणि सुरक्षित शेतीकडे नेणारी एक संधी ठरत आहे. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी सलोखा योजना आहे ती लागू केली आहे राज्य सरकारने. आता या सलोखा योजनेला जानेवारी 2027 पर्यंत जे मुदतवाढ देण्यात आली आहे, राज्य सरकारने मुदतवाढ दिलेली आहे. तर लवकरात लवकर तुमच्या शेत जमिनीचे वाद असतील तर ते
तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधा, तिथे विचारा, तहसीलदारांना विचारा किंवा कोणाला पण तुम्ही कृषी अधिकाऱ्याला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. सलोखा योजनेविषयी विचारा, त्यांना म्हणावं की मला सलोखा योजनेद्वारे माझ्या शेत जमिनीचे वाद मला मिटवायचे आहेत. ठीक आहे. कारण या सलोखा योजनेला जानेवारी 2027पर्यंत राज्य सरकारने मुदतवाढ दिलेली आहे. ठीक आहे. मागे पण मी व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओची पण लिंक जी आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा, त्याच्यात पण तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारे ही सलोखा योजना काम करते. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी चांगल्या प्रकारे समजवलं आहे. ठीक आहे. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तो जो व्हिडिओ आहे मी व्हिडिओच्या शेवट पण लावून देणार आहे आणि त्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. हा व्हिडिओला शेअर झालाच पाहिजे, शेअर करा या व्हिडिओला. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.